आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भिवंडी वाडा रस्त्याचं काँक्रिटीकरण सध्या संथ गतीने सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी एक लेन सुरू करा अशी नागरिकांनी मागणी केली, अन्यथा उपोषण करू असा शिवसेनेने इशारा दिला। पावसाळ्यापूर्वी किमान एक लेन तरी सुरू करा अशी मागणी आता नागरिकांनी केली। भिवंडी वाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केला। पावसाळ्यापूर्वी किमान एक लेन सुरू करा अशी आता नागरिकांची मागणी। दरम्यान पावसाळ्यापूर्वी एक लेन सुरू झाली नाही तर उपोषण करू असा इशारा शिवसेनेने दिला। भिवंडी वाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। पावसाळ्यापूर्वी किमान एक लेन तरी सुरू करा अशी मागणी आता केली जाते। पाणी दौऱ्यात जे काय मागणी केलेली आहे त्याची पूर्तता जर केली नाही तर जे काय लोकशाहीने दिलेला अधिकार जो आहे, तुम्ही हेही म्हणाल का सरकार तुमचं आहे, सरकार आमचं आहे, सरकारने फंड्स दिलेला आहे, सरकारने फंड्स दिला नसता तर ती सुद्धा अडचण कॉन्ट्रॅक्टर सांगू शकला असता, आता ती सांगता येणार नाही। आता त्यांनी आम्हाला जे बोलल्याप्रमाणे कमिटमेंट केल्याप्रमाणे काम करून देवा। त्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची बिलं काढून हे लोकांच्या जीवाशी खेळतात। आज पावसाळा सुरू होण्याला फक्त एक महिना बाकी, एक महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणार नाही। यापूर्वी अनेक नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलेलं की पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होईल। पाहणी दौरा म्हणजे काय हो? लोकांना कळत नाही का? पाहणी दौरा केल्यावरच कळेल का वेदना काय आहेत त्या? सगळ्यांना माहिती आहे काय वेदना आहे। या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या मानगुटीवर बसून हा काम करून घेतलं पाहिजे। आज जी लोकांचे जीव जातात याला सर्वस्वी जबाबदार माझ्या मते पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत। भिवंडी वाडा रोडचे कित्येक वर्षापासून काम चालू असताना काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, तर शेकडो लोकांचा अपघात झाला आहे। याच ठिकाणी आज लोकप्रतिनिधी प्रकाश पाटील असतील, स्थानिक आमदार शांताराम मोरे असतील, यांनी आज पाणी दौरा केला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे सिमेंट काँक्रीटचं काम चालू आहे ते संथ गतीने काम चालू आहे। त्याचप्रमाणे या कामाला विलंब होताना नागरिकांची बोंब होताना दिसत आहे। आमदार शांताराम मोरे तसेच नेते प्रकाश पाटील हे आज पाणी दौरा करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे सिमेंट काँक्रीटचं काम आहे होताना दिसून येत आहे। त्याचप्रमाणे नागरिकांची ओरड आणि रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे अपघातात वाढ झालेली आहे। त्याचप्रमाणे पाहिलं तर या वाळा डोंगर रोडवरती ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे येत आहे। नागरिकांना श्वसनाचा त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे। या ठिकाणी येत्या पावसात हा रोड होईल किंवा नाही हीच मोठी शंका उपस्थित होत आहे। याची पाणी दौऱ्यासाठी आज स्वतः आमदार या घटनास्थळी आलेले आहेत। अनिल गसे, जय महाराष्ट्र न्यूज।